पुणे नाशिक महामार्गावर राजगुरूजवळ भीषण अपघात घडलाय। या अपघातामध्ये खरं तर स्विफ्ट डिझायर गाडीने दुचाकी स्वराला खरं तर उडवलेलं पाहायला मिळते आणि या ठिकाणी पाहतो की जवळजवळ सुमारे 50 फूट जी गाडी आहे ती खाली आलेली पाहायला मिळते। या ठिकाणी पाहतो स्विफ्ट गाडी पलटी झालेली आहे आणि याच ठिकाणी असलेली जी टू व्हीलर जात होती त्या टू व्हीलरवाल्याला उडवले। मात्र या ठिकाणी आपण पाहतो की हा अपघात घडला, यामध्ये दोघे जण सध्या गंभीर जखमी असल्याची माहिती सध्या प्राथमिक आपल्याला मिळताना पाहायला मिळते। या ठिकाणी पाहतो की हे गणपतीचं मंदिर आहे आणि गणपती मंदिराजवळच हा अपघात झालेला पाहायला मिळतोय आणि याच ठिकाणी हाकेच्या अंतरावरती खरं तर पोलीस स्टेशन आहे आणि पोलीस स्टेशनच्या बाजूलाच खरं तर हा अपघात झालेला पाहायला मिळतोय। मात्र या ठिकाणी जो दुचाकी स्वार आहे आणि गाडीतील कार चालक आहे दोघ जण गंभीर जखमी आपल्यासोबत प्रत्यक्षदर्शी आहे। मला सांगा नक्की कसा अपघात झाला? पुण्यावरनं राजगुरुनगरला टू व्हीलरवाला येत होता आणि भरधाव वेगाने स्विफ्ट गाडी नाशिककडनं पुण्याच्या चाकण साईडला चालली होती। तर चाकणला जाणाऱ्या स्वारांनी डायरेक्ट स्पीड न कंट्रोल होता डेवाळ गतिरोधक वरती गाडी त्याला कंट्रोल न झाल्याने ती साईडला टू व्हीलरवाल्याच्या अंगावरती गेली आणि तो भीषण अपघात इथं झालेला आहे आणि टू व्हीलर स्वार हा बेदम जखमी होऊन तो खाली पडला आणि गाडी पण फोर व्हीलर स्विफ्ट गाडी पण खाली कोसळली आणि त्याच्यामध्ये जास्त टू व्हीलरवाला स्वार हा जास्त जखमी झालेला आहे आणि फोर व्हीलर चालक हा थोडा नॉर्मल जखमी झालेला, त्याच्या हाताला मुका मार आहे। नक्की पाहतो गाडी पहा कशी एकदम ओरतून खाली आल्यानंतर खरं तर गाडीचा चेंदामेंदा झालेला आहे। त्यामुळे गाडीमध्ये दोघ जण होते आणि दुचाकी स्वार असे तिघ जण सध्या जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळते। या तिघांनाही सध्या रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केलेलं आहे। मात्र पुणे नाशिक महामार्गावर राजगुरूजवळ ज्या स्विफ्ट गाडी आहे त्या गाडी चालकाचा वाहनावर नियंत्रण सुटलं आणि याचमुळे हा अपघात झाल्याचं प्रत्यक्षदर्शी यांनी सांगितलं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे अतुल स्वामी सुनील TV9 मराठी, राजगुरुनगर, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।